मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला श्रीमंतांचा भाग म्हणजेच मलबार हिल. उंच इमारत, महागडे बंगले, हिरवी झाडं आणि खाली पसरलेला खोल समुद्र. दिवसा हा भाग मुंबईमधला सर्वात शांत आणि सुरक्षित भाग वाटतो. पण या शांततेच्या मागे एक अशी जागा आहे जिथे बाहेरच्यांनी पाऊल ठेवू नये अशी वर्षानुवर्षाची प्रथा आहे. त्या टेकडीवरती दाट झाडात लपलेला आहे एक बंदिस्त परिसर. पारशी समुदायासाठी पवित्र, पण बाहेरच्या लोकांसाठी कायम रहस्यमय. त्या परिसरात आहे उंच गोल मनोरे, ज्यांना म्हणतात टॉवर ऑफ सायलेन्स. मुंबईच्या मलबार हिल या टेकडीवर दाट झाडीत लपलेला जो परिसर आहे, तिकडे उभे असलेले गोल दगडी मनोरे म्हणजेच टॉवर ऑफ सायलेन्स. बाहेरून पाहिलं तर ते फक्त उंच भिंतीचे गोल बांधकाम वाटतं, पण त्यामागे एक प्राचीन धार्मिक विश्वास आहे आणि मृत्यूबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन दडलेला आहे. पारशी धर्मामध्ये पृथ्वी, अग्नी आणि पाणी हे पवित्र मानलं जातं. त्यामुळे मृतदेह जाळला तर अग्नी अपवित्र होईल, पुरला तर जमीन अपवित्र होईल आणि पाण्यात सोडला तर पाणी अपवित्र होईल, असा त्यांचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी मृतदेह नष्ट करायचा एक वेगळी पद्धत स्वीकारली, ती म्हणजे निसर्गाकडे परत द्यायची. टॉवर ऑफ सायलेन्स हा प्रत्यक्षात उघड्या आकाशाखाली गोल दगडी मंच असतो. त्याच्या वरचा भाग सपाट असतो आणि मध्यभागी एक खोल विहिरीसारखा भाग असतो. मृतदेह तिथे आणला की विशेष प्रशिक्षित लोक त्याला वरच्या भागावरती ठेवतात. पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी वेगवेगळे भाग असतात. शरीरावरती कोणतेही कपडे ठेवले जात नाही, कारण तेही अपवित्र मानले जातात. मग निसर्ग आपलं काम करतो. पूर्वी या मनोऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गिधाडं असायची. ती काही मिनिटात शरीरावरचं मांस खाऊन टाकायची, काही तासात फक्त हाडं उरायची. सूर्यप्रकाश, वारा आणि वेळ याच्या साहाय्याने ती हाडं कोरडी पडायची आणि शेवटी त्या मध्यभागी असलेल्या खोल विहिरीमध्ये ढकलली जायची. तिथे ती हळूहळू पूर्ण चूर्ण व्हायची आणि पावसाच्या पाण्यामध्ये फिल्टर होत नैसर्गिकरित्या ती नष्ट व्हायची. अशा प्रकारे न जमीन अपवित्र, ना अग्नी अपवित्र, ना पाणी, असा त्या धर्माचा समतोल राखला जायचा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शांतता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मृतदेह आणताना मोठ्या आवाजात रडणं, गोंधळ करणं किंवा प्रदर्शन करणं टाळलं जातं, कारण पारशी विचारात मृत्यू हा शेवट नसून आत्म्याची पुढची वाटचाल मानली जाते. म्हणून या जागेला टॉवर ऑफ सायलेन्स हे नाव पडलं, कारण तिथे मृत्यूचा सामना शांततेत केला जातो. मुंबईत हे मनोरे शहराच्या मध्यभागी असले तरी पूर्णपणे बंदिस्त आहेत. बाहेरच्यांना प्रवेश नसतो, फोटो काढण्यास बंदी असते आणि त्या परिसरात एक प्रकारची पवित्र मर्यादा राखली जाते. त्यामुळेच त्या जागेबद्दल लोकांना कुतूहल आणि भीती दोन्ही आहे. बाहेरून पाहणाऱ्याला ती फक्त झाडीतली भिंत वाटते, पण आज रोज मृत्यू आणि निसर्गाचा एक प्राचीन विधी चालू असतो. गेल्या काही दशकात गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे ही प्रक्रिया मंदावली. म्हणून काही ठिकाणी सूर्यप्रकाश वाढवण्यासाठी आरसे आणि सोलार रिफ्लेक्टर वापरले जातात, जेणेकरून शरीर लवकर विघटित होईल. पण परंपरा मात्र तीच आहे, मृतदेहाला निसर्गाकडे सोपवणं. पारशी समाजासाठी ती मुक्तीची जागा आहे, जिथे माणूस शेवटच्या वेळेस पृथ्वीला त्रास न देता निसर्गात विलीन होतो. तर अशी काहीशी स्टोरी टॉवर ऑफ सायलेन्सची सांगितली जाते. 1998च्या दरम्यान त्या परिसरामध्ये एक पारसी कुटुंब राहायचं. त्या पारसी कुटुंबाचं घर त्या जंगलाच्या बाजूलाच होतं. त्या कुटुंबामध्ये एक वृद्ध माणूस होते. त्यांना जेवण झाल्याच्या नंतरला चालायला जायची सवय होती. ते रोज रात्री त्या टॉवर ऑफ सायलेन्स एकदम बाजूने जायचे. अगोदर तर सर्व नॉर्मल होतं. काही आठवडे अगोदर त्यांना असं जाणवत होतं की कुणीतरी आपल्या मागून चालतंय. त्या झाडांच्या फटीतून आपल्याला कोणीतरी बघतंय, कोणीतरी कुजबुजतंय असा आवाज यायचा. पण ते जसे चालायचे तसा तो आवाज यायचा, जसे ते थांबायचे तसा तो आवाज बंद व्हायचा. त्यांनी ही गोष्ट घरातल्यांना सांगितली. घरातल्यांनी तुमचं वय झालंय असं बोलून ही गोष्ट टाळून दिली. एक रात्र तिकडे थांबून त्यांनी बघायचं ठरवलं आणि त्या भिंतीजवळ गेले. भिंतीजवळ गेल्याच्या नंतरला त्यांनी आतमध्ये वाकून बघितलं. त्यांना काहीच दिसलं नाही, पण त्यांना असं क्लिअर जाणवत होतं की त्या झाडांच्या फटीतून कोणीतरी आपल्याला बघतंय. त्याच वेळेला गिधाडांचा आवाज झाला. ते डचकले. त्यांनी वरती बघितलं, कोणीच दिसलं नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिकडे चालायचं त्यांनी बंद केलं. काही वर्षांनी तिकडे गिधाडांची संख्या कमी झाली, त्यामुळे मृतदेह तसेच पडून असायचे. त्यांच्यातून दुर्गंधी यायची. तिकडच्या लोकांनी त्याची तक्रार पण केली. काही लोकांना झोप लागायची नाही त्या वासाने.
तर काहींना अस्वस्थपणा व्हायचा. पण यापेक्षा विचित्र तर ते होतं तिकडच्या सिक्युरिटी गार्डने जे सांगितलं ते. तो गार्ड तिकडच्या बाहेरच्या गेटवरती बसलेला असायचा. त्या दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता. पूर्ण परिसरामध्ये काळोख होता, काहीच दिसत नव्हतं आणि खूप जोराचा पाऊस चालू होता. त्यावेळेला त्या गार्डला असं जाणवलं की कोणीतरी आतमधून बाहेर चालत आलं. त्या पावसाच्या पाण्यामध्ये त्याचे जे पायाचे आवाज येत होते ते आवाज त्याला क्लिअर ऐकायला येत होते. त्याने टॉर्च मारून बघितलं, कोणी दिसला नाही. गेट बंद होता, कोणीही आतमधून बाहेर येऊ शकत नव्हतं. पण हा आवाज कसला होता? त्याने असा विचार केला की माझा भास आहे. तो पुन्हा येऊन आपल्या जागेवरती बसला. पण पुन्हा थोड्या वेळाने तोच आवाज त्याला ऐकायला येऊ लागला. जणू गेटच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी उभा आहे. त्याने ती टॉर्च परत मारून बघितली. त्या झाडांच्या फटीमध्ये त्याला काही दिसलं नाही, पण त्याला क्लिअर जाणवलं की कोणीतरी तिकडे उभं आहे आणि ते त्याला बघतंय. त्यानंतरला त्याने पण ती नोकरी सोडली आणि दुसरीकडे नोकरी पकडली. 2003च्या दरम्यान तिकडचा एक स्थानिक पत्रकार तिकडच्या त्या जागेवरती एक स्टोरी करायचा ठरवतो. तिकडे ज्या हालचाली वगैरे होतात, ज्या घटना घडतात, त्या गोष्टींवरती त्याला स्टोरी करायची होती. पण स्टोरी करायची तर आतमध्ये त्याला प्रवेश नव्हता. फोटो वगैरे काढायला कुणालाच अलाउड नव्हतं. जसा तो त्या जागेवरती पोहोचला, त्या भिंतीच्या जवळ जसा गेला तसं त्याला एकदम गारगार वाटायला लागलं. त्या झाडांच्या फटीमधून तो जो मनोरा होता तो दिसत होता, थोडा हलका हलका दिसत होता. त्याने कॅमेरा उचलला, कॅमेरा उचलून फोटो घेतला. फोटो घेतल्याच्या नंतर अचानक त्याला पाठून कुणीतरी गेलं. आपल्या कुणाचं तरी अस्तित्व त्याला जाणवलं. त्याने मागे वळून बघितलं, मागे कोणीच नव्हतं. परत त्याने कॅमेरामध्ये बघितलं. कॅमेऱ्यामध्ये जसं बघितलं तसं त्या कॅमेऱ्याच्या फोटोमध्ये एक क्लिअर अशी आकृती त्या फोटोमध्ये दिसत होती. ते काय होतं ते त्यालाच माहिती. ती आकृती अशी पांढरी अस्पष्ट अशी होती. तो घाबरला. त्याने पुन्हा एकदा बघितलं. त्याला असं वाटलं की स्वतःचा भास आहे. पुन्हा बघतोय तर काहीच नव्हतं, पण त्याला क्लिअर जाणवत होतं आपण काहीतरी बघितलंय आणि हे नॉर्मल नाही आहे. त्याने तो फोटो क्लिक केलेला डिलीट केला. रिपोर्ट लिहायच्या वेळेला त्याने रिपोर्ट तर लिहिला, पण त्या आकृतीचा कोणताच उल्लेख त्याने केला नाही. तो म्हणत होता की ती जागा भुताडकी आहे असं मी म्हणत नाही, पण तिथे मृत्यूचं वजन क्लिअर जाणवतं. हवा शांत उभी आहे. आजही त्या टेकडीवरती रात्री गेलात तर शहराचा आवाज मागे पडतो. झाडं हलतात पण वारा ऐकू येत नाही. कुत्रे त्या भागाकडे बघून भुंकतात पण जवळ जात नाहीत. लोक म्हणतात तिथे भूत नाही, पण तिथे रोज मृत्यू येतो. मी मृत्यू जिथे राहतो तिथे शांतता जास्त काळ जिवंत राहत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल आपली तर स्टोरीला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुमचा असा काही रिअल हॉरर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तो मला सांगू शकता आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती. इकडे तुम्ही तुमचा जो काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तो तुम्ही व्हॉईस मेसेजद्वारे किंवा चॅटद्वारे तुम्ही मला सांगू शकता. मग तो मी माझ्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती नरेट करेन. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन स्टोरीसोबत. काळजी घ्या. हर हर महादेव. जय बजरंगी.